मित्रांनो, आपल्याला म्हाडा संदर्भात जे काही अपडेट्स समजतात किंवा मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि वारंवार जे काही नवनवीन गोष्टी म्हाडामध्ये घडतात किंवा नवनवीन योजना ज्या काही येतात त्या मात्र आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि आपल्याला माहिती आहे की जे काही कोकण मंडळाची लॉटरी जी मागच्या महिन्यात सुरू झालेली होती तिची मुदत आता संपत आलेली आहे। 16 ऑक्टोबर ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि 18 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला पेमेंट करायची तारीख आहे। परंतु या लॉटरीला अल्प प्रतिसाद असल्यामुळे या लॉटरीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जी काही कोकण मंडळाची जवळजवळ 5311 घरांची लॉटरी आली होती त्या लॉटरीला आपण मागच्या व्हिडिओत पाहिले होते की अल्प प्रतिसाद मिळालेला आहे। त्याच्यात आपण कारणांची मीमांसा सुद्धा केली, कारणं सुद्धा बघितली होती, म्हणून कुठेतरी या घरांना खूप कमी प्रतिसाद मिळताना आपण पाहतोय आणि दिवसेंदिवस म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीचा प्रतिसाद हा दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे। जे काही कारण आहेत ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या डिस्कस केलेली आहेत। अनेकांनी कमेंट्स केले होते की सर, म्हाडाच्या कोकण मंडळाला मुदतवाढ मिळणार आहे का? तर त्याचं उत्तर खुद्द म्हाडानेच शुक्रवारी संध्याकाळी दिलेला आहे आणि या संदर्भात जो काही निर्णय आहे तो जाहीर केलेला आहे। आता जी काही कोकण मंडळाची लॉटरी आहे मित्रांनो, या लॉटरीसाठीचं नवीन शेड्यूल काय असणार आहे ते आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर आता महत्त्वाचं मित्रांनो, या संदर्भातलं ऑफिशियल नोटिफिकेशन अद्यापही म्हाडाकडून देण्यात आलेलं नाही आहे। जोपर्यंत मी हा व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत मी साईटवरती व्हिजिट केली, म्हाडाच्या वेबसाईटला बघितलं काही सूचना आहे का, तर अजून अधिकृत सूचना जाहीर करण्यात आलेली नाही आहे। मी म्हाडातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत हे सगळं अपडेट केलं जाणार आहे ऑनलाईन साईटवरती। तर जे काही सध्या तुम्ही ऑनलाईन साईटवर व्हिजिट केलं तर तुम्हाला जुनाच टाईम टेबल दिसेल, जो काही जुना वेळ आहे, जुनं वेळ तर वेळापत्रक त्या ठिकाणी दिलेलं आहे। परंतु जे काही अपडेट आहे ते आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये, आजच्या वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यावरती तुम्ही ते वृत्त पाहिलेलं असेलच आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही ही माहिती देऊ की एका महिन्याभराची मुदतवाढ कुठेतरी देण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। म्हणून जर एक महिन्याची मुदतवाढ पकडली तर 16 ऑक्टोबरऐवजी 16 नोव्हेंबर ही तुमची ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख असणार आहे। अशा प्रकारचं आपण हे शेड्यूल या ठिकाणी दाखवतोय। कदाचित त्यामध्ये थोडाफार बदल असू शकतो मित्रांनो, त्यांनी फक्त एका महिन्याची मुदतवाढ असाच शब्द वापरलेला आहे। आता बघूया एका महिन्याची मुदतवाढ दिली तर कोणते कोणते तारखा असतील। या ठिकाणी पहा, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे 16 नोव्हेंबर 2023। ऑनलाईन पेमेंट करण्याची तारीख असणार आहे मित्रांनो 18 नोव्हेंबर 2023। त्यानंतर पहिली प्रारूप यादी लागणार आहे 30 नोव्हेंबर 2023। अंतिम प्रारूप यादी लागणार आहे 30 डिसेंबर 2023 आणि याची सोडत होणार आहे मित्रांनो 13 डिसेंबर 2023। अशा ह्या तारखा आहेत ज्या अंदाजित आहेत मित्रांनो, अजूनही म्हाडाकडून ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही आहे। त्यावेळेस आपल्याला नक्की समजेल तारखा कशा प्रकारच्या असणार आहेत। आता मित्रांनो, जे काही मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हाडातून शुक्रवारी संध्याकाळी घेण्यात आलेला आहे आणि जे काही आता सोडतीची तारीख 7 नोव्हेंबर होती ती बदलून आता 13 डिसेंबरला याची सोडत होणार आहे। अर्थातच तब्बल महिन्याभराने याची मुदतवाढ मिळालेली आहे किंवा महिन्याभराने याला मुदत मिळालेली आहे। म्हणून ज्यांना काही कारणास्तव अर्ज करता आले नाही ते कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी नक्कीच अर्ज करू शकतात। किंबहुना या ठिकाणी ज्यांनी ऑलरेडी अर्ज केलेले आहेत, ज्यांनी ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे ते मात्र कुठेतरी नाराज होतात। त्यांना मात्र कुठेतरी असं वाटेल की आपली आता अनामत रक्कम ही महिनाभरासाठी म्हाडाकडे पडून राहणार आहे आणि ह्याच्यावरती सुद्धा मग टीका टिप्पणी होऊ शकते। परंतु महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की जे काही दिवसेंदिवस आपण पाहतोय की म्हाडाच्या लॉटरीचा प्रतिसाद हा जो काही अल्प प्रतिसाद मिळतोय त्याच्या मागची जी काही कारणं आहेत त्याच्यावरती म्हाडांना अभ्यास करणं आवश्यक आहे, त्याच्यावरती चिंतन करणं आवश्यक आहे। कारण जे काही आपण योजना आणतो त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं। कारण सर्वसामान्य लोक फक्त म्हाडाकडेच आस लावून बसले असतात की म्हाडा ही एक अशी संस्था आहे की जी आपल्याला स्वस्तामध्ये किंवा कमी किमतीमध्ये घरे देते। पण जर याच म्हाडाने बिल्डरांचं जर रूप धारण केलं किंवा बिल्डरांचे धार्जिने जर नियम लावले किंवा बिल्डरसारखे जर यांनी रेट लावले तर मात्र कुठेतरी हे अर्जदार नाराज होऊ शकतात आणि म्हणून कुठेतरी म्हाडाने या गोष्टीचा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर जे काही शेड्यूल आहे मित्रांनो आपण पाहिलेलं आहे, परंतु आता जे काही अपकमिंग महिना आहे किंवा या महिन्याभराच्या कालावधीमध्ये याला किती प्रतिसाद मिळतो हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात नेमका किती अर्ज आलेले आहेत याची काही आपल्याला अजून नंबर्स मिळालेले नाही आहेत, पण एवढं की 10,000चा टप्पा सुद्धा म्हाडाला पार करता आला नाही। म्हणजे 5311 घरांसाठी 10,000 अर्ज सुद्धा आलेले नाहीत आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही मुदतवाढ देण्याची नामुष्की म्हाडावरती आलेली आहे किंवा मजबुरीने का होईना पण म्हाडाला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे।
आता ज्यांना नव्याने अर्ज करायचे या नवीन शेड्यूलनुसार तुम्ही अर्ज करू शकता. जसं मी सांगितलं मित्रांनो की डोंबिवली रुनवाल गार्डन्स येथील सॅम्पल फ्लॅट सुद्धा लोकांना बघायला दिले जात नाहीत. विजेत्यांना सॅम्पल फ्लॅट बघायला अलाउड केलं जात नाहीये. 1 BHK 2 BHK. आता मला सांगा, आपण साधं भाजी जर घ्यायची म्हटलं तर आपण ते निरखून पाहतो, अगोदर पाहावं तर लागणार आहे. पण या म्हाडाच्या लॉटरीमध्ये बऱ्याच ठिकाणी घरं तर तयारच नाहीत, पण ज्या ठिकाणी घरे तयार आहेत त्या ठिकाणी परवानगी मिळत नाहीये, बिल्डर लोक आत सोडत नाहीत किंवा ते फ्लॅट पाहायला अलाउड करत नाहीत. आणि अशा स्थितीमध्ये पण अर्जदार विचार करतात की जर आम्हाला घर बघायलाच मिळत नसेल तर आम्ही अर्ज का करावा. मग ह्याच्यावरती सुद्धा म्हाडाने एक निर्णय घ्यावा की जे कोणी साईट असेल, जी कोणी प्रायव्हेट बिल्डरांची साईट असेल त्या साईटवरती एखादा कर्मचारी नेमून किंवा त्यांना इन्स्ट्रक्शन द्यावे की जो कोणी फ्लॅट पाहायला येतील त्यांना ते फ्लॅट पाहायला परवानगी द्यावी, जेणेकरून जे दूरदूरून लोक येतात मित्रांनो. त्या दिवशी मी सुद्धा डोंबिवलीला गेलेलो, दूरदूरून फॅमिलीसहित लोक आली होती, मुलाबाळांसहित लोक आली होती ते घर बघण्यासाठी, परंतु तिथे ते त्यांना घर बघता आलं नाही. कुठेतरी अशी सुद्धा काही कारणं आहेत की ज्यामुळं म्हाडाच्या लॉटरीला कमी प्रतिसाद मिळत आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.